नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नेत्रा क्रॉप सायन्स बेंगलोर या कंपनीकडनं प्रात्यक्षिक पीक पाहणी कार्यक्रम आयोजित केला होता। गाव बाबुळवाडी, तालुका जिल्हा धुळे। ते आज इथं साधारणतः 50पेक्षा जास्त शेतकरी प्लॉट व्हिजिट करून गेले आणि आज आपण इथं लाईव्ह प्लॉटमध्ये आज उभे आहोत। 14 शेतकऱ्यांनी नेत्रा महाराजा लावलेली आहे। विलादादा यांच्या शेतात आपण कार्यक्रम आज इथं ठेवला होता आणि बाकीची 3 शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा नेत्रा महाराजाची लागवड केलेली आहे। तर थेट आपण शेतकऱ्यांना जाणून घेऊया त्यांना नेत्रा महाराजाबद्दल अनुभव कसा आला। दादा नमस्कार। नमस्कार। विलास दादा, तुमचं नाव काय? विलास सोनू पाटील। विलास सोनू पाटील। बरं, तुम्हाला कशी वाटली व्हरायटी? एकच नंबर भेंडीची क्वालिटी एक नंबर। मोडायला बी चांगली जाते बरं आणि माल बी चांगला निघतोय। बरं, एकच नंबर आहे। बरं बरं। जगदीश दादा, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही पण नेत्रा महाराजा लावली, ते एकंदरीत काय सांगाल नेत्रा तुम्ही? महाराजा म्हणजे अशीच काही भेंडी आहे त्याची फुटवे जवळ असतात किंवा मोड्याला पण त्रास नाही किंवा उन्हाळीला पावसाळीला काही टेन्शन नाही। 1 किलोला कशी बी क्विंटलभर माल निघू शकतो। बरं, काही जास्ती खत वगैरे पावडर वगैरे काही लागत नाही तिला। इतर व्हरायटीच्या तुलनेत तुम्हाला नेत्रा इतर महाराजा कशी वाटली? व्हरायटीपेक्षा मी आता 2 व्हरायटी लावल्या आहेत। बरं एक वेगळी आणि एक नेत्रा महाराजा आहे। पण बरं. नेत्रा महाराजा अशी आहे ती व्हरायटीपेक्षा हिचं माल किलो मागे कमीत कमी 20-25 किलो जास्त प्रमाण वाढतो। शेतकरी बंधूंनो बघू शकतात, दादा त्यांनी नेत्रा महाराजा पण लावली आणि दुसरी पण इतर व्हरायटी लावली एकाच प्लॉटमध्ये। तर त्यांना नेत्रा महाराजा ही समोर वाटली। अटॅकला कमी बडी पडते, तोडाला इझी आहे। दादा तुम्हाला काय वाटली नेत्रा महाराजाबद्दल? चांगली वाटली। अजून म्हणजे दुसरा तोडा चालू आहे पण क्वालिटीच्या बाबतीत काय सांगा? एकदम भारी क्वालिटी उन्हाळी पण चांगली आहे, पावसाळी पण चांगली चांगली. नेत्रा महाराजामध्ये। तर शेतकरी बंधूंनो बघू शकतात की आज इथं आपण गाव बाबुळवाडी, तालुका जिल्हा धुळे हा जो परिसर आहे हा भेंडीचा खूप मोठा परिसर आहे। इथं मोठ्या प्रमाणात भेंडीची लागवड होते। थेट आपण इथं शेतकऱ्यांना 50पेक्षा जास्त शेतकरी आज प्लॉट व्हिजिट करून गेले। प्रत्येक शेतकऱ्यांनी नेत्रा महाराजाला प्राधान्य दिलं की नेत्रा महाराजा लिमिटेड वाढते, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, फळातलं जे अंतर आहे ते खूप जवळ आहे, जेणेकरून तुम्हाला ते उत्पन्न वाढवते। तिसरी गोष्ट, तोडाला खूप सोपी आहे। जी गोष्ट महत्त्वाची आहे की तोडाला बऱ्याचशा भेंड्या हे अवघड जातात, पण नेत्रा महाराजा ही तोडाला खूप सोपी आहे। फळाची क्वालिटी एक समान आहे आणि मार्केटला मागणीसुद्धा चांगली आहे। तर इथं शेतकऱ्यांना मी एकच संदेश देईल, तुम्ही कधी येणाऱ्या हंगामात भेंडी लागवडीचा कधी प्रयत्न करत असाल किंवा प्लॅनिंग करत असाल तर नेत्रा महाराजा लावा आणि आपलं उत्पन्न वाढवा। धन्यवाद। ओके, धन्यवाद।